पाळणं लागलं ना प्रॉपर तर मग त्या पाळण्यामध्ये मासे अडकतील बरेचसे. असा पाहिजे ना हवे असा पाहिजे. चला झोलमध्ये यावेळेस बरेच मासे मिळाले. नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे साधारण 12 वाजलेत. सकाळपासून थोडी ऑफिसची कामं आवरली आणि पाऊस रिमझिम पडत होता. गावाकडे पाऊस बऱ्यापैकी पडतो आहे, थोडा कधी कधी कमी होतो आहे पण रेग्युलर पाऊस आहे. तर आता मंडळी पाऊस पडायला लागलाच आहे. तर आता सर्वजण आम्ही जाऊ आता जरा ओढ्यावर आज जरा मासे वगैरे पकडू. कारण चढणीचे मासे एक 10-15-20 दिवसाचा एक पिरियड असतो, त्याच्यामध्ये आपण हे मासे पकडू शकतो. एकदा ओढ्याला मोठी साखळी गेली की बांधण पण मग पूर्ण तुडुंब वाहून जातं, त्याच्यात मग काय मासे वगैरे पकडू शकत नाही. गेले अर्धा तास आहे ना पाऊस असाच रिमझिम पडतो आहे, म्हणजे हळूहळू पाणी आता ओढ्याला जाईल. गेले 7-8 दिवस पाऊस पडत असल्यामुळे आता थोडा जरी पाऊस पडला तरी लगेच ओढ्याला पाणी जातं. कारण जमीन ओली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आता झरवणी झालं आहे बऱ्यापैकी, म्हणजे झरे आलेत जमिनीतून. त्यामुळे मग असा पाऊस जरी पडला तरी मग मासे चढतात. तर चला मंडळी निघूया आता ओढ्यावरती. बांधण्यात आज किती मासे लागतात ते बघूया. पाऊस घरातून वाटतो की पडत नाही आहे, बाहेर आल्यानंतर समजतं की पाऊस पडतो आहे. मस्त पाऊस पडतो आहे, रिमझिम पाऊस आहे. हे बघा आता मळ्यांमध्ये पण बघाल ना सगळीकडे फोड आणि बेर पण झाले. भाताच्या रोपांची सगळेजण आता वाट बघत आहेत, मोठी कधी होत आहेत. एकदा का भाताची रोपं चांगली मोठी झाली तरी पण अजून 5-6 दिवस जातील, त्याच्यानंतर मग लावणीला सुरुवात होईल. हा पूर्ण पाठचा परिसर. तर बऱ्याच वेळा सांगतो की इथून हा शॉर्टकट रस्ता आहे, रामाताचं दुकान तिथे वरती आहे. तर आता बांधावरून आपण जाऊ शकतो. एकदा इकडे लावणी झाली, भात लावणी झाली की पूर्ण या वाटा बंद. मग मला सभागृहाच्या इथून असं खाली येऊन मग इथून समोर जो फणस दिसतो ना त्या फणसाकडून अशी मग आडवी वाट आहे, त्या वाटेने यावं लागेल. चला मंडळी आता निघूया पटापट. पोरंवरती थांबले असतील किंवा मग पुढे पण गेले असतील. हा आपला ओढा, गावाला आम्ही पर्या बोलतो, पर्यावर चाललो आहे करून. तर शुद्ध भाषेत ओढा म्हणतात. तर पर्यावरती आलेला आहे आणि इकडे पाणी बघताय का, जोपर्यंत आहे ना मोठा पाऊस येत नाही, एकदा का मोठा पाऊस आला आणि इकडनं पाणी झालं मग इकडे बांधण्यावर काय मासे पकडता येत नाहीत. एक 10-15 दिवस मजा करून घ्यायची, कारण ही मजा असते. दरवर्षी आम्ही वाट बघत असतो की चढणीचा मासा कधी चढतो आहे. यावर्षी पावसाने जरा लेट हजेरी लावली, पण लेट आला पण थेट आला. पटकन जावा रे, पटकन जावा. त्याच्याकडे जातात कोपऱ्यात सांभाळ. ए तुझा तिकडे टाक, मी पकडतो थांब इथं. तुझा एक हात तिकडे टाक. उचल हां चल उचल एक दोन चल ठीक आहे. ए उचल तिकडे उड्या मारतायत. तुम कहाँ जा सकते हो हमारे ट्रैप. हां आता त्या बाजूला एक ट्राय चालला आहे, तिकडे पाळणा लावायचा विचार चालू आहे. कारण मासा बराचसा तिथून पण चढतो आहे. तिकडे जर पाळणा लावायला जमलाच तर मग त्या बाजूला पण मासे मिळतील. बघूया काय जुगाड होतो आहे काय. पाऊस चांगला पडतो आहे. हे बघा झोत किती आहे बघा मोठा. पाऊस चांगला पडत असल्यामुळं मासा पण चांगला चढेल. तर तिकडे ॲक्च्युली काय झालं, इथे मासा आता चढत नाही आहे, तिथे चढतो आहे. तर आता तिथे पाळणं लावून बघूया. पाळणं लागलं ना प्रॉपर तर मग त्या पाळण्यामध्ये मासे अडकतील बरेचसे. पाळणं लावलं की सेफ, मग काय झोल मारायचं नाही काय नाही, फक्त तो लावायचा आहे.
वर पाऊस पडतोय त्याच्यामुळे होतंय कसं माहिती आहे का, पाणी वाढत वाढत चाललं आहे. हे बघा इकडे आम्ही आता उभे आहे तिकडे एवढा नाही पाऊस आहे. पाऊस पडतोय मात्र समजतंय पाऊस पडतोय, पण वरून हे लाल पण येतंय बघा. लाल कलर येतोय म्हणजे वरती जोरात पाऊस पडतोय. एक झोल मारून झाला आहे मगाशी. तर इथे मासे इकडं वरती ठेवलेले आहेत. तर इकडे एक वेगळी ट्राय चालला आहे पाळण्यात पकडायचा. इथे पाळणं ॲक्च्युली बसत नाही आहे, तो मोठा त्रास आहे. तरी पण बघूया. पाळणा लावून झाला आहे. आता बघूया त्याच्यात काय मासे मिळतात का. बाकी तोपर्यंत एक दोन झोल मारू. झाड 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 चांगलं आहे मजबूत कडक कडक. येऊ दे येऊ दे पोत्यान येऊ दे पोत्यान येऊ दे पोत्यान. ते माझ्या पाठी हात आहे ना तुझा. झाडून काढ पूर्ण. लागली जराशी हाताची कडक. आताचा झोल मस्त बसला. आता चांगला बसला. मोठे आहे. हा एवढा मासा होता ना खाली ना. हा बा असा मासा आहे. हे बा हे असे मासे हवेत मग मजा येते. फ्रेश एकदम. तिकडे काय काय नाही वल्गन लागली म्हणतात. वल्गन लागली. आतमध्ये काही सुधार करायची गरज नाही. मासा वर येत नाही अजिबात. वर नाही येणार मासा आता. असा पाहिजे ना असा पाहिजे. वरती पण ते गवत आतमध्ये पुढे तोंडावर ठेवलंच ना. चला झोलमध्ये यावेळेस बरेच मासे मिळाले. झोल चांगले मिळतात यावर्षी. मासा थोडा उशिरा मिळतोय. पाऊस पण उशीर होता. सगळं उशीर आहे पण ठीक आहे. जे काय आहे ते चांगलं आहे. तिकडे लावली नव्हतं पण काय भेटला नाही ना. एक पण मासा एक भेटला. नाव राखलं. कसं मारणार तुम्ही? इकडचं मारताय की तिकडचं मारताय? सोनू पहिले इथलं मार. किरोंडीत आहे त्या. तसंच उचला आणि पुढे घ्या.
ते उड्या मारतायत. त्या डोहातले मासे आम्ही घेत नाही, ऑलरेडी उड्या मारतात. मोठा मोठा मासा आहे रे बबलू. हो मोठा आहे. हा बघ ते तिकडे आहे, लय मोठा मासा. तिकडचे फक्त साईड नाही. झालं काय वरनं येऊन देऊ नका. काय रे हां पडतायत. थांब पाटक्या बच्चे वर घे. आता झोल मारला ना त्यात एवढे मिळाले. मोठे मोठे आहेत ते. मोठे पालण्याला उड्या मारायला होते ना, ते आले सगळे. आता मासाच उचलून टाक, घाण मग का टाकता येईल खाली. आपला पोता इधर आहे ना कोणता. पालना पूर्ण प्रॉपर पॅक कर. हा ते पिशवी राहील का. आपला चांगला पालना तिकडे आहे ना. चला मंडळी, फायनली घरी आलो आहे आणि आता जरा फ्रेश वगैरे मस्त होतो. त्याच्यानंतर जे मासे वगैरे आणलेत तर ते आई फ्राय किंवा शिजवेल, बघूया काय करते आज. तर मग तेव्हा रेसिपी छान अशी बनवून घेऊ. पाऊस अजून पण गेला नाही बघा, पाऊस पडतो आहे. आज दिवसभर चांगला पाऊस पडला आहे, तर मासे पण चांगले मिळालेत. शेवटी 10-15 दिवसाची मजा असते, त्यामुळे मग शक्यतो भिजतच असतो आम्ही, दिवस काय किंवा रात्र काय. तर चला मंडळी, फ्रेश होतो, नंतर भेटू. तुला मंडळी बघताय का खास चणणीचे मासे. तर ओढ्यावरती दिवसभर राहिल्यानंतर मासे मिळतात, पण तेवढंच भिजत पण बसावं लागतं. तर हे मासे आता आई चांगले स्वच्छ धुवून घेते आणि मग थोडे फ्राय आणि थोडेसे शिजवेल. मोठे मोठे मासे थोडेसे फ्राय करून घेऊ, बाकी शिजवायचे. मोठ्या माशांमध्ये शक्यतो अंडी असतात आणि शिजवताना पण काय एकदम साध्या सोप्या पद्धतीने शिजवतात. जास्त काय मसाले वगैरे वापरत नाहीत, कारण हे मासे पटकन शिजतात. जास्त काय टाकत बसलं रस्सा वगैरे नाही बनवू शकत, सुके सुके बनवावे लागतात. या बाजूला इकडे जे मीडियम साईजचे मासे आहेत ते आई आता शिजवून घेते आणि इकडे जे मोठे मासे आहेत ते मग फ्राय करून घेऊ. आता थोडे मसाले ॲड करून घेऊ, मिरची पावडर आणि फ्राय करायचे आहेत. त्याच्यामध्ये पण आई मिरची पावडर टाकते, थोडीशी हळद, इकडे पण थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ. साध्या आणि सोप्या पद्धतीने चणणीचे मासे बनवले जातात. गरम मसाला ओके. चणणीचे मासे शिजवण्याची आहे ना एक वेगळी युनिक पद्धत आहे गावाकडची. तर आता हे मीठ मसाले हळद वगैरे सगळं टाकलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आहे ना फोडणी नाही देत या माशाला. इकडे लसूण घेतले आहे ना, लसूण आणि तेल. हे प्रॉपर माशांना आता सगळं लावून घ्यायचं. गावाकडची साधी आणि सोपी पद्धत चणणीचे मासे बनवायचे. आता साधारण मासे आहेत तेवढं पाणी ठेवायचं, जास्त पाणी नाही ठेवायचं, नाही तर एकदम जास्त शिजतात. ते जास्त शिजले मग ते खाता नाहीत मासे. थोडेसे हलके फुलके शिजले पाहिजेत आणि मेन तर सुके झाले पाहिजेत. जास्त ग्रेव्ही नाही बनवू शकत त्या माशांची. हे मासे आता शिजतील आणि त्याच्यानंतर मग आपण मच्छी फ्राय करूया. ह्याच्यामध्ये कोकम टाकणार आहेस की आहे आंबा? अच्छा, आंबे आहेत अजून गावाकडे, काही टेन्शन नाही. हो बघा, आंबे काय संपत नाहीत, अजून आहेत ना? भरपूर आहेत आंबे, भरपूर आहेत आंबे, फणस पण आहेत. जोपर्यंत आंबा आहे तोपर्यंत आंब्याची मजा घेऊ. त्याच्यानंतर मग काय कोकम आणि आमसूल आहेच.
आंब्याचं फोड टाकलं ना की माशांची चव पण वाढते आणि ते फोड पण खायला मस्त वाटतं. नंतर कड आला बघा मस्त. गावाकडची चूल आणि गावाकडच्या चुलीवरची खास चणणीचे मासे. बेडकी ओरडतात ना, बेडकी आणि रातकिडे दोघांचा आवाज आहे. बाजूला थोडे मोठे मोठे मासे आहेत. त्याला मीठ मसाला, हळद, गरम मसाला आणि कोकम घेतलं नाही. अच्छा, कोकम घेतलं ते लावून घ्यायचं आणि यांना आता फ्राय करून घ्यायचं. चणणीचे मासे फ्राय करून पण चांगले लागतात आणि शिजून पण चांगले लागतात. आणि फ्राय केलेले कसे जरा जास्त दिवस टिकतात, शिजवलेले कसे पटकन खायला लागतात. शेकतात लगेच, एकदम आपण ताजी मच्छी आणतो तसं काय एवढा वेळ लागत नाही, पटापट शेकतात. गेल्या वर्षी नव्हते जास्त मिळे नाही चणणीचे मासे. पाऊसच गडबड केलेली ना, म्हणजे एकदम लवकर आला होता मेच्या 7-8 तारखेकडंच आणि मग तो उलटा सुलटा लागत होता. यावर्षी पाऊस उशिरा आला मात्र चांगला लागतोय. पहिल्या स्लॉटमध्ये जे मासे फ्राय करायला ठेवलेले ते आता इकडे आईने बाजूला ठेवलेत, नाही ते बाजूला शेकत राहतील आणि इकडे आपण नवीन मासे पण फ्राय करून घेऊ शकतो तोपर्यंत. चला मस्त छान असे चणणीचे मासे फ्राय होत आहेत. तर पहिला स्लॉट आहे आता काढून घेते. दुसरा स्लॉट आहे फ्राय झाला की बाजूला ठेवायचा आणि त्यानंतर मग परत नवीन मासे टाकायचे. गावाकडचे चणणीचे मासे. चला हा सेकंड स्लॉट पण झाला आहे. अशा प्रकारे आता ही बाकीची मच्छी आई फ्राय करून घेते आणि पाऊस आला आहे. मासे पण इकडे शिजत आहेत, शिजतील आता आणि तोपर्यंत इकडे मासे फ्राय पण होत आहेत. बेडकं पण ओरडत आहेत आणि बेडकं ओरडत आहेत तर पाऊस पण येतो आहे. बघा चणणीचे मासे फ्राय. तर मासे फ्राय झालेत, मासे शिजून झालेत. थोड्या वेळात जेवूया, पाऊस पण मस्त आला आहे. चला मंडळी, मासे फ्राय पण झालेत आणि मासे शिजून पण झालेत, सोबत पाऊस पण आहे. तर आता जेवून घेऊ. या बाजूला इकडे बघताय चणणीचे मासे इकडे खास शिजवलेले, सोबत आंब्याचं फोड. इकडे या बाजूला फ्राय मासे आणि भात आणि तांदळाची भाकरी, असं मस्त आजचं जेवण आहे. या मंडळी जेवायला या. दिवसभर ओढ्यात काढल्यानंतर आता रात्री छान असं जेवतोय. तर
ॲक्च्युली कसं आहे ओढ्यात मासे वगैरे पकडायला खूप धमाल येतेच, पण मेन कसं आहे मित्र पण सोबत असतात आणि या चढणीच्या माशाची वाट आम्ही तरी वर्षभरात बघत असतो. पहिला पाऊस आला की खास चढणीचे मासे. तर या मंडळी जेवायला या. खास चढणीच्या माशाचा बेत आहे आज. मस्त झालेत, फ्राय पण छान लागतात. फ्राय केलेला मासासुद्धा आहे ना चढणीचा खूप सुंदर लागतो. हा मळू मासा. आमच्याकडे फक्त मळू मासेच चढतात, चिवण्या वगैरे असं काही नसतं. डोंगराळ भागात असल्यामुळं खास मळे मासेच खायला मिळतात. तर चला मंडळी आता जेवतो, नंतर भेटतो तुम्हाला. चला मंडळी मस्त जेवून झालं आहे. गावाकडे मस्त पाऊस पडतो आहे, त्याच्यामध्ये मस्त चढणीचे मासे. असा खास बेत आजचा होता. तर चला मंडळी आता रात्र झाली, आता थोडे एडिटिंग वगैरे करणार आणि झोपून जाणार. झोप पण लवकर येते पावसाळ्याच्या दिवसात आहे ना, झोप जरा जास्तच लवकर येते. त्यामुळे ते एडिटिंग वगैरे पटापट जेवढी होईल तेवढी करायची, बाकी झोपून जाणार. तर चला मंडळी तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ पण येते थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.